तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून लहानाचं मोठं केलेल्या बापालाच मुलानं जिवंत जाळण्याचं कृत्य केलं आहे। एवढंच नाही तर नराधम मुलानं अंथरुणाला खिळलेल्या बापाला पेटवून दिलं आणि तिथून थेट पळ काढला। या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी मुलालाही अटक करण्यात आली आहे। दरम्यान संपूर्ण अकोला जिल्हा या घटनेनं हादरला आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूरमध्ये वडील आणि मुलाच्या नात्याला काळेमा फासणारी घटना घडली आहे। आपल्या आजारी वडिलांना दारूत व्यसनाधीन झालेल्या मुलानं जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अजाबराव इंगळे असं मृत वडिलांचं नाव आहे, तर आकाश इंगळे असं 30 वर्षीय आरोपी मुलाचं नाव आहे। या प्रकरणी मुलानं वडिलांना जिवंत पेटवलं आणि तिथून पळ काढला। पोलिसांनी मुलाचा माग घेत अखेर त्याला बेड्या ठोकल्या आहेत। बाळापूर तालुक्यातील धणेगाव येथील इंगळे कुटुंब मजुरीसाठी शहरातील लोटनापूर इथे वास्तव्यास होते। 3 तरुण मुलं आणि आजारी वडील अजाबराव इंगळे असं संपूर्ण कुटुंब लोटनापूर इथे वास्तव्यास होतं। अजाबराव इंगळे गेल्या अनेक दिवसांपासून अंथरुणाला खिळून आहेत। 14 जुलैला दुपारी अजाबराव यांचा मुलगा आकाश इंगळे मद्यधुंद अवस्थेत घरी पोहोचला। यावेळी आकाश दारूच्या नशेत होता। त्यावेळी आकाशचा अर्धांगवायूनं अंथरुणाला खिळलेल्या वडिलांसोबत वाद झाला। यावेळी आकाशनं रागाच्या भरात वडील ज्या खाटेवर झोपलेले त्या खाटेलाच आग लावली आणि तिथून पळ काढला। बघता बघता आगीनं पेट घेतला। आगीत अजाबराव इंगळे गंभीररित्या होरपळले गेले। ही घटना घडली त्यावेळी घरात कोणीच नव्हतं। घडलेला प्रकार समजताच इतर कुटुंबियांनी घराकडे धाव घेतली। आगीत होरपळून निघालेल्या अजाबरावांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांची प्रकृती फारच गंभीर होती। अखेर बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला।